Welcome to the e-learning platform of BSIET's Mechanical Engineering Department. I am Viren Birdi and we are studying Mechanical Engineering Materials. We have started with unit number 4, Non-ferrous metals and alloys, carrying 10 marks in our syllabus. In this video, you will be able to describe the properties and applications of given copper alloy. So let's get started. We are studying brasses. We have already started brasses, and in this video we will discuss alpha beta brasses. आपण मागच्या लेक्चरमध्ये अल्फा ब्रासेस बघितलं होतं आणि बेसिकली द डिफरन्स बिटवीन अल्फा अँड अल्फा बीटा ब्रासेस इज द पर्सेंटेज ऑफ झिंक. जर ब्रासेसमध्ये झिंकचं प्रमाण 30% कमी असेल तर त्याला आपण अल्फा ब्रासेस असं म्हणतो, आणि जर ते प्रमाण 30% जास्ती असेल तर त्याला आपण अल्फा बीटा ब्रासेस असं म्हणतो. सो अल्फा बीटा ब्रासेस कंटेन झिंक बिटवीन 32 to 40%. They are hard and strong as compared to alpha brasses and are fabricated by hot working. आपण अल्फा ब्रासेसमध्ये बघितलं होतं की झिंकचं प्रमाण कमी असल्यामुळं ते कंपॅरेटिव्हली सॉफ्ट आहेत आणि डक्टाईल आहेत. पण अल्फा बीटा ब्रासेस मात्र ॲज कम्पेअर्ड टू अल्फा ब्रासेस हार्ड आणि स्ट्रॉंग आहेत आणि दे आर फॅब्रिकेटेड बाय हॉट वर्किंग. अल्फा ब्रासेसचं आपण कोल्ड वर्किंग करू शकतो, अल्फा बीटा ब्रासेससाठी आपल्याला हॉट वर्किंग करावं लागतं, म्हणजे गरम करून करायचं. These two phases of alloy become single phase beta alloy at higher temperatures. Some of the important alpha beta brasses are discussed below. So now let us see what are the different alpha beta brasses are there. The first is Munz metal or yellow metal. They contain 40% zinc with balance copper. झिंकचं प्रमाण जसं वाढत जातं तसं त्याचा कलर येल्लो होतो आणि जर कमी असेल तर त्याचा कलर रेड असतो. आणि या मंज मेटलमध्ये झिंकचं प्रमाण हे 40% असल्यामुळे त्याचा कलर येल्लो आहे आणि त्याला येल्लो मेटलसुद्धा म्हटलं जातं. It becomes single phase at about 700 degrees Celsius and is readily hot worked, extruded, rolled in the temperature range between 600 to 800 degrees Celsius. 700 डिग्रीच्या तिथे त्याच्यावरती आपण हॉट वर्किंग करू शकतो, एक्सट्रूजन करू शकतो किंवा त्याला थिन शीट्समध्ये रोलसुद्धा करू शकतो. येल्लो मेटल इज फ्रिक्वेंटली यूज्ड ॲज अ ब्रेझिंग अलॉय फॉर स्टील. स्टीलचे 2 पार्ट्स किंवा कॉम्पोनंट जोडण्यासाठी जे ब्रेझिंग मटेरियल आहे त्याच्यासाठी आपण या मंज मेटलचा किंवा येल्लो मेटलचा उपयोग करतो. दी अदर ॲप्लिकेशन्स ऑफ मंज मेटल इन्क्लूड युटेन्सिल्स, shafts, pumps, condenser rods, etc. So that is Munz metal or yellow metal. The next type of alpha beta brasses is naval brass. Now the name itself suggests that it's going to be used in naval applications. म्हणजे पाण्यामध्ये आपण ते खाऱ्या पाण्यामध्ये आपण यूज करणार आहोत. Addition of 1% tin in Munz metal increases corrosion resistance to marine environments and the brass is called naval brass. मंज मेटलचा जो काही करोजन रेजिस्टन्स आहे मरीन एन्व्हायरमेंटमधला म्हणजे खाऱ्या पाण्यामधला, तो वाढवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये 1% टीन ॲड करतो आणि म्हणूनच त्या ब्रासचं नाव आपण नेव्हल ब्रास असं ठेवलेलं आहे. ब्रास विथ 39% झिंक अँड 1% टीन इज यूज्ड फॉर मरीन हार्डवेअर, प्रोपेलर शाफ्ट्स, पिस्टन रॉड्स, नट्स अँड bolts. The next is leaded brass. त्याच्यामध्ये लीड असणार आहे. So lead is added in small amount, that is 1 to 3%, to improve the machinability of brass and such brass is called leaded brass. आता कदाचित प्रश्न असा येऊ शकतो की ब्रासचं मशिनॅबिलिटी वाढवण्यासाठी कुठलं एलिमेंट ॲड केलं जातं. So you should remember that it is lead which improves the machinability of the brass. And how does it improve the machinability? So lead is insoluble in both liquid and solid states and hence appears as globules in microstructure. Microstructure मध्ये
त्याचं जे काही ॲपिअरन्स आहे तो ग्लोब्युलर आहे, म्हणजे गोलगोल आहे, आणि तो लीड जे आहे ते लिक्विड आणि सॉलिड स्टेट या दोन्हीमध्ये पण इनसोल्युबल आहे, ते मिक्सच होत नाही. अँड इट ऑलवेज ॲपिअर्स ॲज ग्लोब्युल्स, छोटे छोटे ग्लोब्युलर स्ट्रक्चर आपल्याला मायक्रोस्ट्रक्चरमध्ये दिसतं. These globules quickly break the long turnings into small chips and increases the machinability. हे जे ग्लोब्युल्स आहेत, हे ग्लोब्युल जेव्हा आपण मशीनिंग करतो ब्रासचं, तेव्हा जे मोठे चिप्स तयार होतात टर्निंगच्या वेळेस, ते मोठे चिप्स तयार न होता छोटे छोटे स्मॉल चिप्स तयार होतात, अँड दॅट इन्क्रीजेस द मशीनॅबिलिटी ऑफ द ब्रास. सो बेसिकली दॅट इज लीडेड ब्रास. As lead, we include lead in the brass, it increases the machinability. Okay. The next is brazing brass. Brazing करण्यासाठी आपण वापरणार. So brass with 50-50 composition is used for brazing purposes. 50% zinc brass melts at lower temperature and can be used for joining of commercial brasses. दोन ब्रासेस एकत्र करण्यासाठी, जॉईन करण्यासाठी आपण 50-50% कॉम्पोजिशन असणारं ब्रास वापरणार, ज्याला आपण ब्रेझिंग ब्रास असं म्हणतो, आणि त्या ब्रेझिंग ब्रासच्या सहाय्याने आपण ते कमर्शियल ब्रासेस जोडणार. Since this is brittle in nature, it does not have any other application than brazing. त्याचं मूळ स्वरूप हे ब्रिटल असल्यामुळं या ब्रेझिंगच्या कामाशिवाय त्याला जास्ती कुठंही वापर करता येत नाही. सो दॅट इज अबाउट अल्फा बीटा ब्रासेस. In the next video, we will talk about bronzes. Till then, stay safe, stay home, study well. Thank you.